सुंदर ते ध्यान उभे विठे सुंदर ते ध्यान
म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा गळा कासे राम हॅलो 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 राम कृष्ण हरी
झाले हो साजले सुख झाले हो साजले तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा सर्व सुखाचे आधार बापा रखुमा देवी वारा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा सर्व सुखाचे आधार बापा रखुमा देवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय वैष्णव तो जया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया वैष्णव तो दया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया वैष्णव तो जया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया वैष्णव तो दया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण 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 तन धन तृण जन तन धन तृण जन तन धन तृण जन नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन तन धन तृण जन तन धन तृण जन पडता जड भारी नेमान टळे निर्धारी नेमान टळे निर्धारी नेमान टळे निर्धारी पडता जड भारी मान टळे निर्धारी मान टळ निर्धारी मान टळे निर्धारी नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन तन धन तृण जन तन धन नाही अनेक प्रमाण धन धन तृण जन धन धन तृण जन धन धन तृण जन तुका म्हणे याची होका तयाची भलती होका तयाची भलती होका तयाची भलती तुका म्हणे याची होका तयाची भलती होका तयाची भलती होका तयाची भलती तुका म्हणे याचे होका तयाची भलती होका तयाची भलती होका तयाची भलती तुका म्हणे याची होका तयाची भलती होका तयाची भलती होका तयाची भलती नाही अनेक प्रमाण 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 तन धन तृण जन तन धन तृण जन तन धन तृण जन
हॅलो भीमराव महाराज समोर म्हणतील मुरली महाराज रेगावकर समोर म्हणतील त्याला साथ देतील भीमराव महाराज बाळ्याला बंद कर थोडं हॅलो 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 वैष्णव तो दया वैष्णव
अवघी देवा वरी माया अवघी देवा वरी माया अवघी देवा वरी
वैष्णव तो जयावगी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन पडता जड भारी नेमान टळे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन तुका मने याती होकातयाची भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग पाण्डुरङ्ग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम
धुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकाम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्पृदी प्रदेशम विदींद्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करे संताचा 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 वार करे मस्तक हे पायावरी वार करे संताचा या वार करे संताचा या वार करे मस्तक हे पायावरी या वार करे संताचा या वार करे संताचा या वार करे संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विधेचे आदि करण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनिक प्रमाण तन धन तृण जन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग अनंत कृपा विभूषित वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे महाराष्ट्राच्या सारस्वताला ललांभूत ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखविंदातून निर्मित झालं ते देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत संत श्री तुकोबाराया यांच्या पंचमवेदातील गाथ्यातील सर्वांच्या पाठात असणारा वैष्णवांची लक्षणावरती सांगून देणारा यालाच वैष्णव म्हणा त्याला वैष्णव म्हणू नका असं प्रमाणानिशी सिद्ध करणारा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल चला चला ताली वाजवा. जगद्गुरु तुकाराम
विठ्ठला 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 वैष्णवतो जयावगी देवावरी माया नाही अनिक प्रमाण तन धन तृण जन प्रस्तुत प्राप्ताभंगाच्या विवेचना अगोदर कार्यक्रमाचा अल्पशः परिहारतो असा नयन मनोहर सुंदर कार्यक्रम डोळ्याचे पारणे फेडणारा स्वर्ग सृष्टीचं दर्शन या मृत्यू लोकामध्ये घडवून देणारा भव्य दिव्य सुख सोहळा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष चौथे शिवशंभू महादेवाच्या असीम कृपेने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष चौथे महादेवाची यात्रा महादेवाचा उत्सव या ठिकाणी पारंपरिक पद्धतीचा आहे। अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन 4 वर्षापासून सुंदर चाललंय। सर्व नियोजक संयोजक मंडळींनी या ठिकाणी गोड नियोजन केलं। भगवान पांडुरंगाच्या असीम कृपेने साधू संतांच्या पवित्र आशीर्वादाने समस्त गावकऱ्यांच्या सहकार्यातून भव्य दिव्य चालत असलेला हा सुख सोहळा आणि या सुख सोहळ्यातील 4थ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला प्राप्त झालं। त्याबद्दल सर्व संयोजक नियोजक गावकरी मंडळी माता भगिनी कमिटी या सर्वांनी या ठिकाणी फोन केला। आमच्या कमिटीच्या वतीने फोन करण्यात आला आणि हरिभक्ती पारायण आमचे हनुमंतरावजी पाटील घोगरे सरपंच साहेब यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं। त्यानंतर आमचे संभाजी दादा घोगरे आमचे बालाजी दादा घोगरे सर्व या ठिकाणी जे काही कमिटी आहे या सर्व कमिटीच्या माध्यमातून सेवेचा योग आला आणि तुमच्या दर्शनाचा योग आला। विठ्ठल विठ्ठल देखणं नियोजन केलं, गोड नियोजन केलं। सैनिकी शिस्तीत सप्ताह चाललाय, कसल्याच प्रकारची कुठंच काही कमी नाही तुम्हाला सांगतो। अतिशय गोड नियोजन आहे। माता भगिनींची उपस्थिती विशेष या ठिकाणी
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे असणारे मृदुंगाचार्य आमचे वैभव महाराज यांची सुद्धा उपस्थिती आहे. गोड रत्न, त्यानंतर सर्व भजनी मंडळ. आता एकाच आहे, मला नावानिशी परिचय नाही. सर्व या ठिकाणी आमच्या झरी येथील रावसाहेब महाराज, बरोबर आहे की इकडे आहेत का? रावसाहेब महाराज, त्यानंतर आमचे मार्कंडची भजनी मंडळ सर्व रहाटी आणि मार्कंड नावानिशी माझा परिचय या ठिकाणी नाही. तरी मार्कंड आणि रहाटी इथून आलेली सर्व या ठिकाणी ही वारकरी मंडळी यांच्या चरणावरती मस्तक ठेवतो. सुंदर असं असणारं नियोजन केलेलं आहे. या पांगरी या मुक्कामी या ठिकाणी परत एकदा सेवा करण्याचा योग आला. गेल्याही वर्षी सेवा 4थ्या दिवशीची होती. सरपंच साहेबांनी म्हणले, आमदा कितवा दिवस घेता? मी म्हणलो, दिवस जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत कितवाही दिवस घेतो. दिवस होऊ नये माणसाचे, त्या अगोदर काही करता येते. काही दिवस जीवनामध्ये आहेत, तुम्हाला सांगतो. 5वी 7वी, 5वी आहे, 7वी आहे, त्यानंतर 10वा आहे, 13वा आहे. या सगळ्याच्या अगोदर मला 4था चालते. जे गेल्या वर्षीचा होता तेच ठेवा, असं त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी नियोजन केलं. गेल्याही वर्षी या ठिकाणी सेवा झाली. तुम्हाला काय पटलं की काय नाही की परत सेवा करण्याचा योग तुम्ही दिला, त्याबद्दल सर्व पांगरीवासियांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सुंदर अशी असणारी विनेकरी, सुंदर हात म्हणल्यावर तिकडले पोरं हसालेत. विनेकरी हे सुंदरच असतात, तुम्हाला सांगतो. त्यांच्याकडे मोलाचं काम आहे, विनेकरी आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले जसे मावळे होते तसे चोपदार आम्हाला भेटलेत. हुबेहूब असं ऐकायला भेटलं. तिरुपती बालाजीला जाऊन सुद्धा त्यांनी या ठिकाणी आपले दाढी आणि मिशी कट केली नाही. का? पांगरीमध्ये सप्ताह आहे आणि पांगरीतल्या सप्त्यामध्ये आपल्याला चोपदार राहायचं आहे. चोपदार ही साधी भूमिका नाही, छत्रपती संभाजीराजांना लावून दिलेली परंपरा आहे. आणि या परंपरेला कुठं दाढी काढून उभं टाकावं का? दाढी काढून उभं टाकायला सोपते का? सदा गावातला चोपदार असा विचार करत असेल तर गावातले नियोजक कसे असतील याच्यावर अंजता काढा. एवढी निष्ठा असावी लागते. या पांगरीमध्ये या ठिकाणी दिवाळीला महत्व नाही असं कसं म्हणाल्या म्हणशाल? म्हणू द्या मला आधी. दिवाळीला महत्व नाही, दसऱ्याला महत्व नाही, पाडव्याला महत्व नाही, कोण्या तिथीला महत्व नाही. इथं फक्त सप्त्यालाच महत्व आहे, हे तुमच्या उपस्थितीवरून कळतंय. विशेष सर्वांच्या आवडीचा म्हणलेला सप्ताह आहे. कोण्याही गावात जा, तुम्हाला सांगतो माय, तुमची बराबरी या जगात कोणी करणार नाही. का? कोण्याही गावात जा, कुठंच तुमची बराबरी करणार नाहीत. इथंही मोजा, तुमच्यापेक्षा 10 तरी पुरुष कमी असतील. विशेष महिला मंडळासाठी फक्त पुरुषांनी टाळ्या वाजवा. मी आवर्जून सांगत असतो, या परमार्थाला सजवण्याचं, या परमार्थाला व्यापक करण्याचं काम आमच्या पुरुषांनी केलंय. ऐका लक्षपूर्वक, या परमार्थाला व्यापक करण्याचं काम आमच्या पुरुषांनी केलंय आणि या परमार्थाला सजवण्याचं काम आमच्या माय बहिणींनी केलंय. सुंदर या ठिकाणी या परमार्थाला सजवतात, परमार्थाला रंग आणतात. इथं कथा चालू आहे, हरिभक्ती पारायण ओम सतीताई कनोजवार यांच्या श्रीमुखातून आपण भागवत कथा ऐकत आहात. तुमचा जो उत्सव चाललाय, हा उत्सव मोबाईलच्या द्वारा बघण्यात येतो. लक्ष देऊ नका, सगळ्यांनी एका त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं नाही. विठ्ठला विठ्ठला सांगायचं तात्पर्य थोडक्यात, भगवान पांडुरंगाच्या असीम कृपेने असं वाटतंय आज पांगरीमध्ये नाही तर पंढरपुरामध्येच आहे काही की. एवढा आनंद या सप्त्याचा आहे. आणि या आनंदाला कारण कोण असेल तर या आनंदाला कारणीभूत या पांगरीतील सर्व महिला मंडळी, पुरुष मंडळी आणि आमची तरुण मंडळी आहे. या पंक्ती वाढणाऱ्यांसाठी एक बार टाळ्या वाजवा. सप्ताह करणं हा साधी गोष्ट नाही, तुम्हाला सांगतो. 2 पित्र वाढायचे झाले तरी काय बोंबाबोंब होते आपल्या घरी. पित्र हात सगळ्याला माहित आहे. 2 पित्र वाढायचे झाले तरी काय बोंबाबोंब होते. एवढं सप्त्याचं नियोजन करणे आणि 7 दिवस या आनंदामध्ये रंगून जाणे हे माणसाने करतो म्हणल्यानं होणारी गोष्ट नाही.
स्वतः भगवान पांडुरंग करून घेतो आहे आणि त्याच्या कृपेने चाललेला आहे. विठ्ठल विठ्ठल अतिशय सर्व नियोजकांनी संयोजकांनी चांगला सन्मान केला. एवढे लई फुलं, एवढे लई मोठाले हार. खरं सांगतो वैभव महाराज, एवढा मोठा हे 3 हार हात, एकही हार माझ्या लग्नात एवढा मोठा नव्हता. उगा सासऱ्यानं सुकलेल्या बारक्या बारक्या त्या झेंडूच्या फुलाचा हार आणला होता लग्नामध्ये. असो, लग्नाचं वेगळं आहे, कीर्तनाचं वेगळं आहे. तुमच्या लग्नातही एवढा नसल होता काय? बारक्याच फुलायचा होता. तुमच्या लग्नात नव्हता तरी तुम्ही होता म्हणतले, हे महत्वाचं आहे. नव्हतेच ना पहिले. असो, या नारदाच्या गादीचा सन्मान आहे. विशेष पिपळकोटच्या महाराजाचा सन्मान नाही, या देहाचा सन्मान नाही, तर ज्ञानेश्वर माऊलीचा, तुकाराम माऊलीचा हा सन्मान आहे. म्हणून जीवनामध्ये सुद्धा काही गोष्टी शिकावं माणसानं. का शिकावं? एकदा काय झालं, या हातांनी पायाकडे पाहिलं, हातांनी पायाकडे पाहिलं, बार काही नाही का, आणि ते हात पायाला बोलू लागले, काय तुमची मजा आहे म्हणले. तुम्ही हुबं टाकल्या की कोणी तुमच्यावर डोसकं ठेवते येऊन, कोणी तुमच्या पाया पडतंय, कोणाचंही डोकं तुमच्यावर पडतंय. आमच्या हाताला कोणी या ठिकाणी स्पर्श करत नाही, कोणी डोकं ठेवत नाही, कधी आमच्या झुकत नाही आमच्या पुढे हाताला. त्यासाठी पायाने दिलेलं उत्तर आहे का? हा सन्मान कशाचा आहे? तर ज्ञानेश्वर माऊलीचा, तुकाराम माऊलीचा आहे. या पायांनी उत्तर दिलं हातांना. सांगितलं, बाबा रे, तुला सन्मान पाहिजे असेल ना, तुझ्या पायावर डोकं कोणी ठेवावं असं वाटत असेल ना, तर तुला जमिनीवर राहावं लागतं, हवेत चालता येत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून या जमिनीवर राहिलं पाहिजे, तर हा सन्मान प्राप्त होतो. ही माऊलीची कृपा आहे. सर्व तरुण मंडळी, आता तरुण लईच धरून आणल्याने बसली, त्यासाठी या पोरं इकडे पुढे बसा. या सर्वजण या समोर इथं. नेमानं कीर्तनकाराच्या पायापेक्षा उंच आपलं आसन नसावं. या 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 मा या या माझं ऐकता तुम्ही. मला म्हणल्या गेल्या वर्षी तुमचं ऐकिता आम्ही पुढच्या वर्षी म्हणून. सुंदर सुंदर. एक बार या उठलेल्या पोरांसाठी टाळ्या वाजवा. समोर येऊन सर्व बसलेल्या वा. विठ्ठल विठ्ठल सर्वांनी मिळून एक तास चिंतन करूया. वैष्णवतो जया, वैष्णवतो जयावगी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण, तन धन तृण जन. अभंग तुकोबारायाचा आहे, अभंग गात्यातील आहे, अभंग वेदातील आहे, अभंग 4 चरणाचा आहे, अभंग सर्वाच्या पाठातला आहे. अभंग एवढा सोपा आहे, तुम्हाला सांगतो. अभंग आमच्या सर्व वारकऱ्यांना पाठ आहे, अभंग आमच्या मृदुंगाचार्यांना पाठ आहे. बरोबर आहे की? अभंग आमच्या मृदुंगाचार्यांना पाठ आहे, अभंग आमच्या विनेकराला पाठ आहे की तुम्हाला पण? हा आहे म्हणत राहा. अभंग आमच्या चोपदाराला सुद्धा पाठ आहे. हा, मी हो म्हणलं की हो म्हणत राहायचं, तुमच्यावर काहीच येऊ दे ना, काळजी घेऊ नका. अभंग आमच्या त्या तिकडल्या विनेकराला पाठ आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य, हसू नका, पाठ आहे की नाही हो? हा, मी पाठीमागा असल्यावर त्याला काय. अभंग सर्वाच्या पाठांतरातला, सर्वांनी ऐकलेला, सोपा, सरळ, सुंदर आणि विशेष आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायाकडे एक व्यक्ती गेला. महाराज, जगामध्ये वैष्णव वैष्णव म्हणून काही लोक मिरवतात, काही लोक मी वारकरी म्हणतात, काही लोक साधक म्हणतात, काही लोक भक्त म्हणतात, काही लोक म्हणतात मी भक्त आहे, काही लोक म्हणतात मी साधू आहे. पण आम्ही वैष्णव कोणाला म्हणावं, आम्ही साधू कोणाला म्हणावा, आम्ही वारकरी कोणाला म्हणावं, आम्ही माळकरी कोणाला म्हणावं? तुकोबारायाकडे जाऊन प्रश्न केला. तुकोबाराय म्हणतात, तुझ्या मतानं तुम्ही कोणाला वैष्णव म्हणता? वैष्णव म्हणजे कोण, तुम्ही कशाला ठरवता? त्यावेळेस त्या पक्षकारांनी तुकोबारायाला सांगितलं, ऐका. पक्षकार म्हणतो, महाराज, आमच्या गावाचे शेजारी एक गाव आहे आणि भल्ला मोठा यज्ञ करणारा माणूस आहे, त्याला वेदांताचा पाटा आहे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याला पाठ आहेत.
तुकोबाराय म्हणले त्याला वैष्णव तुम्ही म्हणता? हो त्याला वैष्णव आम्ही म्हणतो. तुकोबाराय म्हणतात तुम्ही म्हणता आम्हाला मान्य नाही. का मान्य नाही? तुम्ही काही म्हणशाल आम्ही कसं मान्य करावं? आम्हाला मान्य नाही. मला काय सांगायचं आहे ऐका असा म्हणून तो बोलायला सुरुवात केला. तुकोबाराय म्हणले तुला काय सांगायचं आहे ते झाकून ठेव, गटोड्यात ठेवून तुझ्या घरात ठेव. तुला काय सांगायचं आहे हे ऐकायला आम्ही रिकामे नाहीत. कशावरून? एकदा काय झालं, आळंदीच्या माऊलीच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरीवर प्रवचन चालू होतं. एक महात्मा प्रवचन करतोय आणि प्रवचन चालू आहे. लक्षपूर्वक ऐका, मुद्दा छोटा आहे. आणि प्रवचनामध्ये त्या महात्म्यानं सांगितलं ऐका मला काय सांगायचं आहे, मला काय सांगायचं आहे ऐका म्हणल्याबरोबर बाहेर बसून सद्गुरू जोग महाराज प्रवचन ऐकू लागले. जोग महाराजांनी बोट केलं थांबा, तुम्हाला काय सांगायचं आहे ते ऐकायला आम्ही बसले नाहीत. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगायचं आहे ते सांगा. विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य त्या पक्षकाराला तुकोबाराया म्हणतात वैष्णव तू ज्याला म्हणतोस ना, वेद पाठ आहेत, शास्त्र पाठ आहेत, पुराण पाठ आहेत, त्याला मी वैष्णव म्हणत नाही. कशावरून म्हणत नाही? माझ्या नामदेव महाराजाचं प्रमाण आहे. वेदाध्ययन करशी तरी वैदिकची होशी, परी वैष्णवन होशी अरे जना. महाराज म्हणतात त्याला वेद पाठ आहेत ना, तो वैदिक आहे, वैष्णव नाही. त्यानं सांगितलं महाराज जाऊ द्या वेदांचं, खूप मोठा माणूस आहे, मोठे मोठे कार्यक्रम करतो, यज्ञ करतो, मोठे मोठे भोजन घालतो, दान धर्म करतो. महाराज म्हणले यज्ञ करशी तरी याज्ञिकच होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. यज्ञ करणाराही वैष्णव होऊ शकत नाही, दान करणाराही होऊ शकत नाही. महाराज तो माणूस लोकांच्या आडी अडचणीत धावतो, कोणी दवाखान्यात असेल तर पैसे देतो, कोणाच्या घरी काही कार्य असेल, लग्न असेल तर त्याची अडचण सोडवतो. चांगले चांगले कर्म करणारा एक माणूस आहे, त्याला म्हणावं का? तुकोबाराय म्हणतात त्याला सुद्धा वैष्णव म्हणू नका का? कर्म करीशी तरी कर्मटची होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. मग कोणाला म्हणावं वैष्णव सांगा? तुकोबाराय म्हणतात शेवटचं चरण वाचा. नामा मने नाम केशवाचे घेशी, नामा मने नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होशी अरे जना. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात याला वैष्णव म्हणा. त्या बाकीच्या लोकांना वैष्णव म्हणण्यामध्ये वेळ घालू नका, ते वैष्णव नाही आहेत. वैष्णव कसा ओळखावा? वैष्णवाचे बाह्यांग वेगळे, वैष्णवाचे अंतरंग वेगळे. बाह्यांगानं वैष्णव कसा दिसतो? बाह्यांगानं वैष्णव दिसतो त्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, कपाळावरती गंध आहे, अंगावरती वारकरी पोशाख आहे, तो बाह्य अंगाचा वैष्णव. पण अंतरंगातून वैष्णव ओळखायचा असेल तर तुकोबाराय यांनी सांगितलं की अंतरंगातला वैष्णव असा की बाबा रे ज्याचं सर्वस्व प्रेम. तुकोबाराया म्हणतात वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. त्याची माया, त्याचं प्रेम संपूर्ण देवावर आहे ना, त्याला वैष्णव म्हणावं. अन्य लोकांना वैष्णव म्हणण्यात वेळ घालू नका. आता संपूर्ण प्रेम देवावर करणार हे युग आहे काय महाराज? हे कलियुग आहे, विज्ञान युग आहे, धावपळीचं युग आहे आणि हे ऑनलाईन युग आहे. या ऑनलाईन जमान्यामध्ये कुठं सर्वस्व प्रेम देवाला करणारा वर्ग आम्हाला मिळेल काय? अवघड आहे प्रेम देवावर सर्वस्व करणं. का? या कलियुगामध्ये जीवन जगत असताना आपण प्रेमाची वाटणी केलो. काही लोक स्वतः प्रेम स्वतःवर करतात, एक. दुसरं काही लोक प्रेम संसारावर करतात, दोन. काही लोक प्रेम करतात साधू संतावर, तीन. आणि काही लोक प्रेम करतात देशावर, धर्मावर, चार. आणि काही लोक प्रेम करतात वचनावर. असे 6-5 प्रकाराचे महाराजांनी सुंदर सांगितलं. काही वर्ग असे आहेत जगामध्ये स्वतःच आरशामध्ये जायचं ना आपलं आपलं मुरकायचं. आपण किती चांगलं दिसतो, घरामध्ये जे मोठे मोठे आरसे आहेत ना, हे आरसे पूजेसाठी नाहीत किंवा कुठल्या चांगल्या कोण्या कार्यासाठी नाहीत, तर आपल्याला बघण्यासाठी आहेत. स्वतः आपण कसे दिसतो. एकादशीच्या दिवशी आरशात जर बघला तर महापातक लागत असतं, म्हणून एकादशीच्या दिवशी आरशात बघू नये माणसाने, हे लक्षात ठेवा. स्वतः आपण कसे दिसतो, स्वतः आपण वाचलो पाहिजे, जगलो पाहिजे, सुंदर दिसलो पाहिजे. काही लोकांचं प्रेम अवघं देवावर नाही, अवघं संसारावर नाही, अवघं धर्मावर नाही, अवघं देशावर नाही, तर अवघं प्रेम स्वतःवर आहे.
असे काही लोक जगामध्ये आहेत. त्यानंतर माणसाला वाटतं एवढं प्रेम माणूस स्वतःवर करतो, तुम्हाला सांगतो मरायची सुद्धा माणसाला इच्छा होत नाही. मरायची इच्छा तर होतच नाही, ते दूरचा विषय आहे महाराज. माणसाला म्हातारपण आवडत नाही हो. बरेच जण माणसं अशी आहेत ज्याच्या दाढ्या पांढऱ्या आणि केस काळे. आता कोणी इथं असल तर लावून घेऊ नका, हे आयत्या कपड्याचं दुकान आहे, प्रत्येकाला ड्रेस येणारच याच्यामधला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सांगायचं तात्पर्य, केस काळे आणि दाढी पांढरी करून कधी वय बदलत असतं का? वय बदलत नसतं. पण माणसाला म्हातारं व्हावं वाटत नाही. माणसाला आपण म्हातारो झालो हे मान्य आहे का? केस काळं करणं म्हणजे काय? आपण म्हातारे व्हायलोत हे आपल्याला मान्य नाही, हे आपल्याला पसंत नाही, हे आपला बरं वाटणं झालंय. अहो मान्य जरी नसेल तरी तुम्ही वरून याला काळं करशाल, नाही तर पिवळं करशाल, अजून गुलाबी करा की सोनेरी करा, काही अडचण नाही. पण अंतरंगातलं जे वय आहे तुमचं ते बदलेल काय? त्याच्यामध्ये कुठलाच फरक होणार नाही. येणारा काळ येणारच आहे, तुम्हाला नेणारच आहे, वेळ ठरलेलीच आहे. बाह्य अंगाने तुम्ही काहीही बदला, अंतरंगातलं आणि प्रारब्धातलं काहीच बदलू शकत नाही. म्हणून महाराज सांगतात, स्वतःवर स्वतःचं प्रेम करणारा वर्ग सुद्धा निष्फळ ठरतो. काही लोक संसारावर प्रेम करतात, काही लोक अख्खं प्रेम संसारावर करतात, त्याचं स्वतःवर प्रेम नसते. फाटके कपडे लेवायचे, फाटके चपल्या लेवायच्या, जीवाला नको तेवढं या ठिकाणी कष्ट मारायचे, कंजूषपणानं संसार करतात. कंजूषपणानं ज्याला आपण माणसं म्हणतात. अहो ते माणूस लई चिकट आहे, ते माणूस लई चिकट आहे. कंजूषपणानं आपण संसार करतो, असाही एक वर्ग आहे. एक माणूस एवढं कंजूस होतं, सकाळी सकाळी त्याला हल्टिंगला गावाला जायचं होतं आणि गावापासून 2 किलोमीटर या ठिकाणी बस स्टॉप होतं. 2 किलोमीटर बस स्टॉप पण पहाटेच उठला आणि लागलीच बस स्टॉपला निघून गेला. तडतड तडतड तड गेला आणि लगेच 15 मिनिटांमध्ये वापस आला. पत्नीनं विचारलं, आणि मालक तुम्ही आताच गेले होते, आताच कस काय आले? त्यानं म्हणला, जे दिवा लावून ठेवली होतीस ती इजिलीस की नाही बघाय आलो म्हणला. कितीतरी दिव्याचं तेल जळत असल म्हणून घाई घाई ना आलो म्हणला. तिनं म्हणली, तुम्ही घराच्या बाहेर गेल्या कीच मी दिवा इजी लाव, पण तुम्ही तिथून चलत गेल्या आणि चलत आल्या, तुमच्या चपल्या किती घासल्या असतील म्हणली हिनं. महागा मोलीच्या 200-250च्या चपल्या माय म्हणली, तिथून इथपर्यंत चलत आल्या, ते चपल्या किती घासल्या असतील? त्यानं म्हणला, मला एडी समजालीस काय? तुला काय एडा दिसालो काय? हे बघ चपल्या काकत म्हणला. म्हणलं आता तिथंच जाऊन चपल्या लिहतो. सांगायचं तात्पर्य, एकापेक्षा एक चिकटपणा आहे. एवढं करूनही तुम्ही सांगतो काही या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही. का घेऊन जाऊ शकत नाही? हा संसार जे आहे, भाग्य तरी नोहे धनपुत्र दाराम, निकटवास बरा संतापाई. महाराज सांगतात, या संसाराच्या लटक्या गोष्टीला आपण जर या ठिकाणी भाग्य समजून चिटकून बसलो, संसाराच्या नादी लागलो, संसारामध्ये कसल्याच प्रकारचं हित कोणाचं झालं नाही आणि होणार नाही, याचा अर्थ आम्ही संसार सोडावा का? संसार सोडावा असं शास्त्रांनी सांगितलं नाही. प्रपंच करावा नेटका, जाणोनी परमार्थ विवेका. नेटका करा, प्रपंच असा असावा कुठंच फाटका असू नये. महाराज, माणसाच्या प्रपंचावरून माणसाच्या परमार्थाची रूपरेषा कळते की हा प्रपंच असा करतोय नेटका, परमार्थ किती उजवा करेल. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य, उजवा संसार जरी केला, उजवा प्रपंच जरी केला, तर माझे तुकोबाराया म्हणतात की हे जे संसार आहे ना, एक प्रकारचं पाठीवर ओझ आहे, एक प्रकारचं ओझ घेऊन चाललोय आपण. कारे होशीदास संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. संसारावर आता कितीतरी बोलता येतं, काय काय बोलावं संसारावर, का कितीतरी बोलता येतं म्हणजे आपण PhD केले माणसं आहोत संसारामध्ये, संसारातच आपण रमलेले आहोत, जीव आहोत सर्वांना. म्हणून पण संसार असणारा कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी
चाल असो विठ्ठल विठ्ठल दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटे महाराज सांगतात संसार कसा आहे दुःखानं बांधलेला आहे चौकून दुःख आहे संसार दुःख मूळ चहूकडून इंगळ संसार हे दुःखाचा मूळ आहे संसारात सुख शोधण्याच्या भानगडीत पडू नका एका बाईनं या ठिकाणी पोराचं लग्न केलं याच्या पाया पड त्याच्या पाया पड याच्या पाया पड त्याच्या पाया पड याच्या पाया पड त्याच्या पाया पड पडून एक सूनबाई घरी आणली आणि शिकलेली सूनबाई घरी आणली आणि म्हणली की आता बाई संसारामधलं थोडं मला विश्रांती भेटेल आता माझ्या घरी सूनबाई आलेली आहे सर्व काम सून करील असं तिच्या मनामध्ये वाटलं ऐका संसारामध्ये सुखाचा भास कसा होतो मला विश्रांती भेटेल म्हणून या ठिकाणी सूनबाई आणली लग्न झालं आणि या ठिकाणी काही दिवसाला आता नवीन नवीन सूनबाई आल्यावर काम लावायला जमत नाही तिला काम लावायला जमत नाही तिला जोरात बोलायला जमत नाही तिला सगळं व्यवस्थित करावं लागतं का तर हे अवघड काळ आहे या काळाला पाहून तसं वागावं लागत असतं म्हणून सूनबाई आली आणि रोज आता या ठिकाणी सासूबाई उठायची सकाळी झाडून काढायची भांडे घासायची रोजचं काम आपलं सासूबाई रोजचं जसं चालू आहे तसं करायची असा 1 महिना निघून गेला 1 महिना झाल्यावर ते कारभारी या ठिकाणी ज्या मुलीचा होता ते पोरग म्हणलं लग्न करून पत्नी आणलो तरी अजून माझ्या माईलाच काम लागालय काय करावं गडे माईलाच काम लागालय पण बायकोला म्हणायची हिंमत नव्हती हल्ली बायकोला बोलायची हिंमत आता आपल्याकडे राहिली नाही असो सांगायचं तात्पर्य वेगळं ते दुसरीकडलं होय इथं येऊन असं काही सांगू नका असं म्हणशाल कुठलं तरी दृष्टांतामध्ये असंच असतं बायकोला या ठिकाणी बोलायची त्याची हिंमत नव्हती काय करावं म्हणला आपल्या माईच्या जीवाचं दुःख दूर करायचं असेल तर आपणच झाडून काढावं लाज काज बायको येते आणि हातातला फडा घेते बायको येते आणि हातातला फडा घेते म्हणून या ठिकाणी फडा घेतला आणि नवरा झाडायला सुरू केला झाडू लागला झाडत असताना पत्नीनं घरातून बघितलं आणि घरातून बघितलं आणि पत्नी काही जाग्यावरली उठली नाही माय धावत धावत आली बापा हे काय करायला सर म्हणली आतापर्यंत तुला तळ हातातल्या कशासारखं फोडासारखं जपलो माय आणि असं झाडून काढू नको बरं दिसत नाही काय करावं म्हणला तुझं वय झालंय आता हे माईला बोलालंय बायकोला बोलायला जमना म्हणून बरं माईला बोलालं काय करावं माय म्हणला तुझं वय झालंय तुला वाकून झाडणं होत नाही एवढं काम होत नाही उगा एवढीच मदत होईल म्हणून करालो मधातून या ठिकाणी पत्नी ऐकत होती बसून सगळं ऐकू लागली माय म्हणली बापा तुला हे बरं दिसत नाही रे तू हे काम करू नको पोरग म्हणलं आई तुझं वय झालंय तुला जमत नाही माय म्हणली ते फळा दे इकडं माय म्हणली ते फळा दे इकडं पोरग म्हणलं नाही देत दोघाचा जरासा वाद लागला माय म्हणले मी झाडतो पोरग म्हणलं मी झाडतो माय म्हणले मी झाडतो पोरग म्हणलं मी झाडतो दोघाचा थोडा वाद लागला आणि हे वाद सुनबाईनं घरातून ऐकला धावत धावत सुनबाई आली आणि म्हणली ऐका थांबा थोडं म्हणली काय लहान लेकरासारखं भांडून घ्याल्या तुम्हाला थोडं तरी कळते की नाही म्हणली काय काम करा म्हणली तुम्हाला सांगतो नवऱ्याला थोडं बरं वाटलं नवऱ्याला काय वाटलं आता हे भांडण लागलंय मुळे राग बायको घेते फडा आणि झाडून काढते आणि हिला सवय आता कामाची लागते बरं झालं गडे जर असं लागलंय म्हणलं भांडण मग या ठिकाणी बायको आली आणि जोरात सांगितलं काय लहान लेकरावानी कराल्या तुम्हालाही कळला आणि आत्याबाई तुम्हालाही कळला कसलं होय म्हणली एक काम करा मी सांगतो ऐका या हप्त्यामध्ये तुम्ही झाडून काढीत जा आणि पुढच्या हप्त्यामध्ये त्यानं झाडून काढतात भांडणाचा काय विषय आहे हो म्हणले याच्यामध्ये या हप्त्यात तुम्ही भांडे घासीत जा पुढच्या हप्त्यात ते भांडे घासतात असा वाद करणं आपल्याला सोबत नाही असं कोण म्हणलं सुनबाईनं उत्तम असा सल्ला दिला दृष्टांत संपला दृष्टांताचा सिद्धांत असा अपेक्षा संसारात कोणावरच करत बसू नका अपेक्षा कराल तर दुःखाची प्राप्ती होईल आणि दुःखाचं मूळच अपेक्षा आहे म्हणून जीवनामध्ये माणसानं संसारातल्या लोकांवरती अपेक्षा करू नवं आपलं ओझं ठेवू नवं म्हणून जीवनामध्ये अख्खं प्रेम संसारावर करणारा वर्ग आहे ना या संसारावर करू नका देहावर करू नका या देहावर सुद्धा प्रेम करणारा वर्ग आहे पण तुकोबाराय म्हणतात तुम्ही या देहाला जर प्रेम करत असाल नुसतं माईक दृष्ट्या शरीर दुःखाचे कोटार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधाचे थार नाही अपवित्र शरीर आहे से शरीर कसं आहे दुःखाचं कोटार आहे रोगाचं भांडार आहे दुर्गंधाचं थार आहे म्हणून याच्यावरती प्रेम करू नका याच्यामध्ये गुंतून पडू नका
हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातिले रे कुर्मी कीटकाचा सांदा रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा पर्यदे मदल सा सोहम जो जो रे बाळा मधलं साई बाळांना सांगते बाळांनो सांडी रे सांडी बाळा सांडी संसार छंदू माशिया मोहळा रे रचिएला कंदू आणि के झाडून नेला तया फुकटची वेदू पर्यदे मदल सा सोहम जो जो रे बाळा विठ्ठल विठ्ठल बाळांनो या संसाराचा मोह सोडून द्या का संसारात कोणीच कोणाचं नसतं संसारामध्ये कोणाचं हित होत नाही लोकांवरती अपेक्षा ठेवून जीवन जगू नका अख्ख प्रेम या ठिकाणी देहावर अख्ख प्रेम संसारावर आता असा एक वर्ग जगामध्ये आहे जे अख्ख प्रेम देशावरती धर्मावरती करतात अख्ख प्रेम ज्यांनी आपलं सर्वस्व देशासाठी समर्पित केलं धर्मासाठी समर्पित केलं
नवे नवे या लोकांसाठी समर्पित केलं असाही वर्ग आहे. त्यांचं प्रेम अख्खं संसारावर नाही. संसारावर प्रेम असतं, कुटुंबावर प्रेम असतं, तर देशाच्या सीमेवर जाऊन जवान आज मरण पावलेच नसते, आपल्या लेकरा बाळात राहिले असते. छोटे छोटे लेकरं सोडून जातात, घरी कितीही प्रॉपर्टी असू द्या, पण देशाच्या सीमेवर जाण्याचं स्वप्न जवानांच्या उरामध्ये धडकत असतं. त्याचं कारण एक, आपण आज या मंडपात नाही, आपल्या घरामध्ये सुरक्षित आहोत. याचं कारण ते जवान आहेत. ते जवान सीमेवर उभे आहेत म्हणून आपण आज या मंडपात आपल्या घरात समाधान आहोत. अख्खं प्रेम त्यांचं देशावरती आहे, आपल्या लेकरावर नाही, आपल्या संसारावर नाही आणि आपल्या देहावर सुद्धा नाही. असा एक वर्ग आहे. स्वतः या ठिकाणी आपल्या देहाचं बलिदान करून माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं पालन केलं. आपल्या बॅनरवर लिहिलंय, धर्माचे पालन करणे पाकांड खंडन. धर्माचं पालन करण्यासाठी संभाजी महाराजांना या ठिकाणी अनंत वेदना सोसल्या आणि अनंत वेदना सोसून केवळ आणि केवळ धर्मासाठी मान खाली झुकवली नाही. याचं कारण की आपल्या धर्मात येणाऱ्या पूर्ण पिढीला, येणाऱ्या पाठीमागल्या लोकांना आदर्श कळाला पाहिजे. औरंगजेबाने एक त्रास दिला नाही. एवढी एक शोकांतिका वाटते मला की संभाजी महाराजाचं मरण आता काही लोकांना कळालं, इतके दिवस कळालं नाही. आता काही लोकांना कळाले, एक थोडी शोकांतिका आहे. पण आता का कळेना, कळणं गरजेचं आहे. छावा पिक्चराला आपण छावा पिक्चर मध्ये बघितलंय संभाजी महाराजाचं मरण कसं आहे. छावा पिक्चर इथं प्रत्येकाने बघितला असेल. काय यातना होतात, या एवढ्या यातना सोसायचं एका राजाच्या लेकराला काही गरज होती काय हो? राजाचं लेकरू आहे, एवढ्या यातना सोसायची गरज काही होती काय? काहीच नव्हती. औरंगजेब नाना प्रकारच्या यातना देऊन संभाजी राजांना मारू लागला. फक्त मान खाली वाकवावी अशी औरंगजेबाची इच्छा होती की या संभाजी राजानं मान खाली वाकवावी. मरेपर्यंत या ठिकाणी संभाजी राजानं मान खाली वाकवली नाही. मान कापल्या गेली पण मान खाली वाकली नाही, कारण धर्म विठ्ठल विठ्ठल. संभाजी राजाच्या जीवनातला इतिहास सांगत असताना औरंगजेब स्वतः या ठिकाणी संभाजी महाराजासमोर येतो, डोळ्यात डोळे घालून बघतो आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितल्यानंतर या ठिकाणी परत जातो आणि पाया आपटत तंतन करीत जाऊन स्वतःला बरबडतो. काय बरबडतो? संभाजी महाराजांचं या ठिकाणी धैर्य, सामर्थ्य, शक्ती, ताकद आणि ही हिम्मत बघून औरंगजेब म्हणतो, क्या खिलाते हैं मराठे अपने बच्चों को, क्या खिलाते हैं मराठे अपने बच्चों को, क्यों ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में पैदा नहीं हुआ. विठ्ठला विठ्ठला. काय चारवत असतील लोक हे आपल्या लेकरांना. असे धैर्यशाली लेकर जन्माला येतात आणि एक जर असा संभाजी राजा सारखा जर माझ्या जन्माला आला असला कुळामध्ये, भारतावर काय जगावर राज्य केलो असतो, असं वाक्य विरोधकांचं आहे. विरोधकाच्या भूमिकेत सुद्धा तोंडातून स्तुती निघावी एवढं कौतुक संभाजी महाराजांचं होतं. ज्यावेळेस कवी कलश सर्वांनी मुद्दा ऐकलाय, आता थोडी तुम्ही मला मदत करा. तुम्ही तरुण आहात, संभाजी महाराजावर धर्मावर प्रेम करणारे आहात. संभाजी महाराज म्हणजे हा जातीचा विषय नाही, संभाजी महाराज हा धर्माचा विषय आहे. विठ्ठला विठ्ठला. छावा पिक्चर आपण बघितलाय. छावा पिक्चर मध्ये ज्यावेळेस कवी कलश औरंगजेबाला सांगतो, तुम्ही वाक्य पूर्ण करा, मी तुम्हाला बोलून दाखवतो. स्वतः या ठिकाणी औरंगजेब समोर आहे आणि मित्र कवी कलश असणारा बोलून दाखवतो. काय म्हणतो? हाती, घोडे, तोप, तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा, जंजीर में जकड़ा राजा मेरा. अजून काय आवाज मला पटला नाही. राजा तुमचा होता, राजा तुमचा नव्हता काय? तुम्ही सुद्धा या ठिकाणी ज्याला पाठ आहे त्यांनी म्हणा. हाती, घोडे, तोप, तलवारें, अरे फौज तो तेरी
सारी है, जंजीरों में जकड़ा राजा मेरा, जंजीरों में जकड़ा राजा मेरा, जंजीरों में जकड़ा राजा मेरा, विठ्ठला विठ्ठला। मृत्यूच्या दारात एवढं वैभव, अरे सगळेच त्याचे होते, कोणीच हिंदू धर्माचा तिथं उपस्थित नव्हता, एक कवी कलश सोडला तर, परंतु सगळ्यावर भारी ठरणारा एक राजा ठरला का? त्याचं शौर्य, त्याची निष्ठा, त्याचं प्रेम अख्खं देवावरती होतं. तुम्हाला वाटेल महाराज अभंगाला सोडलाय, मी अभंग सोडून जाईल पण अभंग सोडून जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अभंग सोडून जाणारे भेटतील पण सोडवून जाणारा भेटावा. याच्यामध्ये सुद्धा अभंगाला धरून आहे. अख्खं प्रेम धर्मावर करणारा एक वर्ग होऊन गेला. आता दुसरं सांगतो ऐका, अख्खं प्रेम शब्दावर करणारा एक वर्ग होऊन गेला. अख्खं प्रेम शब्दावर, माणसं शब्दाचे बांधलेले. इथं बस म्हणलं की बसतो गडे म्हणून जरी शब्द दिला तरी त्यांना उठ म्हणून दिसतो, न उठणारे असा सुद्धा एक वर्ग आहे. शब्दासाठी स्वतःच्या बापाने शब्द दिला आणि रामचंद्र भगवान वनामध्ये गेले. कशासाठी? शब्दासाठी. एकच कारण होतं की शब्द पाळायचा होता. आणि शब्द पाळत असताना, शब्द पाळतात माणसं, पण शब्द सुद्धा हसत हसत पाळला पाहिजे. दिलेला शब्द हसत हसत पाळला पाहिजे. प्रभू रामचंद्र वनवासामध्ये निघाले आणि सगळे लोक रडू लागले. अयोध्यावासी सगळ्यांच्या डोळ्यावाट पाणी येऊ लागलं. प्रत्येक जण या ठिकाणी रडू लागला की आमचा राजा चाललाय, आमचा राजा वनवासात चाललाय आणि आता आमच्या अयोध्या नगरीचं कसं होईल. सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं. पण प्रभू रामचंद्राच्या चेहऱ्यावरती हास्य होतं. भगवान हसत हसत रथातून जाऊ लागले. हसताना तिथल्या एका माणसाने जवळ गेले आणि प्रभू रामचंद्राकडे जाऊन एक महात्मा म्हणतोय, देवाला देवा तुम्ही हसाल्या, तुम्हाला हे हसणं तरी बरं वाटतंय का? देव म्हणले कशासाठी? बघा पाठीमागले रडालेत, पुढचे रडालेत, सगळे रडलेत. नवे नवे जे घोडे रथाला बांधले होते ना, ते घोडे सुद्धा रडत होते रामवनवासात जात असताना. ही रामायणातील कथा आहे. एवढं सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येतंय आणि तुम्ही हसताय. हे कुठलं नवल म्हणावं? कशामुळे हसताय? तुम्हाला कोणता आनंद झालाय? प्रभू रामचंद्र म्हणतात आहे का मी का हसतोय? मी कुणीकडे बघून रडू? प्रभू रामचंद्रानं प्रश्न केला. पाठीमागे बघून रडू तर बाप म्हणेल वचन पाळतोय, शब्द पाळतोय, पण रडत रडत वनात चाललाय. कोण म्हणेल? बाप म्हणेल. म्हणून पाठीमागे पाहून मला रडता येत नाही. एक समोर पाहून रडावं तर रावण असणारा माझा वैरी, तो रावण म्हणेल माझ्याकडे येतोय पण रडत रडत येतोय. तिकडं बघून रडावं का? नाही. पाठीमागून बघून रडावं का? नाही. मग खाली बघून रडावं का? खाली बघून जर रडलं तर पृथ्वी माता म्हणेल माझा जावाई वनात चाललाय पण रडत रडत चाललाय. सासूच्या देखता रडणं जावयाला सोबत नाही. म्हणून खाली बघून रडायला जमत नाही, महाग बघून जरा रडायला जमत नाही, समोर जमत नाही. आता वर बघून रडावं तर 33 कोटी देव म्हणतील आम्हाला बंदीतून सोडवायला चाललाय, पण हा राम रडत रडत चाललाय. सांगा कुणीकडे बघून रडू? विठ्ठल विठ्ठल. स्वतःच्या बापाच्या शब्दासाठी पूर्णपणे शब्दाची पालन करणारा प्रभू रामचंद्र होऊन गेला. सांगायचा तात्पर्य, शब्दाला जपणारा वर्ग आहे. या शब्दाला जपणाऱ्या वर्गामध्ये मोठे मोठे लागतात. कर्णासारखा धुरंधर योद्धा, न्यायी होता, दानी होता, चांगला होता, कुठलाच प्रकारचा कलंक नव्हता, तरी वाईट दिशेने गेला का? शब्दाला जपणारा वर्ग, म्हणून शब्दावर प्रेम करणारा लोक आहेत. सांगत असताना 4 प्रकारच्या कोट्या झाल्या. एक देहाला, संसाराला, देशाला आणि शब्दाला, असे 4 प्रकार संपले. पक्षकार तुकोबाराला विचारतात, महाराज या 4ही मधलं मला समजलं, पण आता एक वर्ग सांगा की अख्खं प्रेम देवाला करतो असा कोणता वर्ग आहे? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात पहिल्या Oh
काय महाराज, मी नांदेड मधून आलो नाही ते यांच्यासाठी एक पेड्याचा बॉक्सच घेऊन यावा अशी वारकरी आहे. एवढं गोड नाही तर काही काही गावातलं अवघड असते. एक प्रमाण पुढचा म्हणतो पाठीमागला काही नारे 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 म्हणूनही भागीनारी आहेत. नारे नारे ना नारे नारे ना असं बऱ्याच जागी होतं. खपकन एखादी लाईट गेली आणि त्याचं नारे नारे ना उघडं पडलं. असाही प्रकार असतो. काय सांगावं आणि लोकांचं लक्ष नसतं हो काही गोष्टीवर. प्रमाण काय म्हणाले, सिद्धांत काय म्हणाला, दृष्टांत काय सांगाला, काही संबंधही जणाचा नाही. तुम्हाला सांगतो आता कधी विनोद सांगतोय महाराज अशी वाट बघणाराही वर्ग आहे का. भगवंताची सेवा करत असताना, कीर्तन ऐकत असताना आपण बाह्य अंगानच लई बघतो. महादेवाच्या मंदिरामध्ये सेवा करायला आपण जात असतो. मी मागे एकदा आलतो, तुम्हाला सांगतो. असंच मध्ये आलतो, कीर्तन नव्हतं माझं आणि दर्शन घेऊत गडे म्हणल्या तर सगळं मंदिर या ठिकाणी विचित्र करून ठेवले. त्याला कुकू, इथं कुकू लाव, तिथं दिवा लाव, तिथं फुलं टाक, तिथं हे कर, तिथं ते कर. पाठीमाग मावशिक आलतो एक बार तुमच्या इथं. याला सेवेला, अशा सेवेला अर्थ नाही. सेवा करत असताना अंतरंगातून करा, स्वच्छता ठेवून करा. मंदिर घाण करू नका. ते किती सुंदर मंदिर आहे. पाठीमागं आलतो, बघू वाटना गेलं. असं आता हे युट्यूबवर चलय बघा, हे एवढं कट करा बरं. त्यासाठी मंदिरात स्वच्छता ठेवून परमार्थ कसा करता येते असा परमार्थ केला पाहिजे. एक चित्ताने परमार्थ केला पाहिजे. लोकांचं ध्यान खऱ्यावर नाही, लटक्याच्या पाठीमागं लोक लागलेत. लटकं लोकायला एवढं आवडते काय सांगा तुम्हाला. खोट्या गोष्टी एवढ्या आवडतात. एकदा काय झालं, मी लग्नाला निघालो. उन्हाळ्याचे दिवस लग्नाला निघालो. गावामधून जोडीदार कोणी भेटना गेला. जोडीदार कोणी भेटना गेला. आमच्या इथं एक अवचिंद पिंट्या म्हणायचं पोरगा आहे. काय नाव त्याचं? अवचिंद पिंट्या. इथं कोणी पिंट्या असेल तर पिंटू, तुम्ही तिकडला पिंट्या. त्यासाठी मी म्हणलो, गाडी पारापाशी थांबवली. पिंटू लग्नाला येतो का बाबा? त्यानं म्हणला, महाराज मला वंगळ्यातलं वंगळं नेत नाही, तुम्ही लग्नाला चल म्हणल्या. काय येणार जाईल हो, समजलं ना. मला वंगळ्यातलं वंगळ कोणी संग नेत नाही आणि तुम्ही चला म्हणाल्या. काय येत नाही, येईल म्हणला. चला चला. बसला गाडीवर माग. मी म्हणलो, बाबा तुझी ख्याती, तुझी प्रसिद्धी, तुझे बरेच गुण मला माहित आहे. त्यासाठी बाहेर गावात गेल्यावर जरा शांत राहा बरं पिंटू. म्हणलो, महाराज तुम्ही सोबत हा. मी म्हणलो, किमान मजी नाही माझ्या धोत्राची तरी राख. धोत्रावरची तरी राख. काही करू नको, काही बोलू नको, कोणाला भांडणं करशील. महाराज काहीच काळजी करू नका म्हणला. 12-13 मोतीचूर खातून बाजूला बसतो. समाधान. लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्या. अचानक असा योग आला, बोलू नका. असा योग आला, तिथं ब्राह्मण बुवा आले नाहीत. तिथं ब्राह्मण बुवा आले नाहीत आणि लोक म्हणले, मला धोत्राला बघून हिंग महाराज आले, महाराज आले म्हणले. मी म्हणलो, गेलो समोर. महाराज करा विधी म्हणले लग्नाची. मी म्हणलो, मला हे येत नाही हो, मला ते येतंय. हे जमत नाही म्हणलो मला. मंगलाष्टका वगैरे ते काय विधी असतात ते म्हणायचे, हे येत नाही भाऊ आपल्याला. म्हणलो, नाही नाही महाराज म्हणले, तुम्हाला जमणं असं काय आहे हो. लोक कधी कधी आम्हाला एवढं झाडावर नेऊन सोडतात, तुम्हाला सांगतो. तिथून जर पडलं तर वाचण्याची शक्यताच नसते. एवढं वरी नेऊन तुम्हाला जमना ते असं काय. महाराज म्हणले, तसं करू नका. वरी एकानं धरलं माझ्या हाताला. पिंट्या माझ्या मागच. मी म्हणलो, पिंटू खाली थांब की. नाही महाराज म्हणला, तुम्ही तिथं आलं माझ्यासोबत वरी. मी म्हणलो, मला काहीच जमना. मंगलाष्टक तेवढ्या जमतात, ते बी 2च. तिसरी येणार म्हणलो मला.
तिसरी आहे ना, तिसरी कोणी म्हणणार आहे काय? महाराज इथं कोणीच नाही म्हणले तिसरी म्हणणार, तुम्हालाच 5 म्हणत. मी म्हणलो मला 5 येईनात ना, मला 2च येतात. पिंटे आलं, महाराज म्हणला माझ्या पाठीवर हात मारून. मी म्हणलो काय होय, तुम्ही बाजूला व्हा. म्हणलो काय करतोस? मी म्हणतो 5 म्हणला. तू 5? अहो 5ही नाही 7 म्हणतो म्हणला. मी लय हुशार आहो. मी म्हणलो तुला कसं जमल? नाही जमते म्हणला. मी सध्या आता बराच अभ्यास केलाय, आता चांगलंच करण्यावर माझा वेळ चालू आहे म्हणला. जमते बापू, राहू दे रे म्हणलो. कोरी पत्रिका उद्या कोरी देणार नाही अशी फसगत करशील? नाही महाराज म्हणला. बरं मी 1 म्हणतो, तू बाजूला थांब म्हणलो. 1 म्हणतो तुला माईक देतो. मला वाटलं असतील कुठल्या तरी पाठ, काही हरकत नाही. माझ्याकडे माईक दिलं, मला जे पाठ आहे ते म्हणण्यासाठी मी माईक घेतलं आणि मंगलाष्टका सुरू केली. कोणती मंगलाष्टका म्हणली म्हणून दाखवू? म्हणून दाखवू काय? म्या म्हणलेली. मी मंगलाष्टका घेतली, माईक घेतलं आणि सुरू केली. राजा भीमकम रुक्मिणी सम नयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा असू द्या. आपल्याला पुरी मंगलाष्टका म्हणून जेव घालायचं नाही माणसं. अशी मंगलाष्टका जमली तशी मी म्हणण्याचा प्रयत्न केला. मला 1-2 जमल्या तेवढ्या म्हणल्या, बाकीच्या 3 राहिल्या. जीव धसधस करीत करीत माईक दिलो पिंट्याजवळ आणि मी असं धोतर धरलो हातामध्ये. का? पळायला सोपं, असं पळता येत नाही. असं धोतर हातामध्ये धरलो. पिंट्याने घेतला, माईक सुरू केला. काय म्हणाला? नन्ना काकी की कुकू काय कम कहा दद्दा दिद्दी मागणे ते गुत प्रत्याय देशील तरे पाय पांडुरंगा तुका म्हणे आता उदार होय माझा ठेवे पाय संताचे. हॅलो हॅलो. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत श्री शंभू महादेवाच्या काठीच्या यात्रेनिमित्त आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह तथा भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजच्या 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा ही हरिभक्त पारायण कीर्तनकार परमस्नेह प्रताप महाराज नटुरे पिपळकोटेकर यांची झालेली आहे. सुंदर असं अभंगाचं चिंतन त्यांनी आज आपल्या समोर ठेवलं. आमच्या पांगरीवासियाच्या विनंतीला मान देऊन तुम्ही कीर्तनासाठी या ठिकाणी आलात, त्याबद्दल तुमचं समस्त पांगरीवासियाच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्व गायक, टाळकरी, मृदंगाचार्य, साऊंड सिस्टीम, व्हिडिओग्राफर या सर्वांचं पांगरीवासियाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि उद्या नित्यनेमाने जे कार्यक्रम आहेत ते होतील. दुपारी 1 ते 4 या वेळेमध्ये भागवताचार्य ओमसती तैकोनोजवर यांच्या मुखातून भागवत कथा होईल. उद्या संध्याकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये आदरणीय हरिभक्त पारायण कीर्तनकार विनोदाचार्य मधुकर महाराज सायळकर यांचं उद्या 9 वाजता कीर्तनाला सुरुवात होणार आहे. सर्वांनी कीर्तन श्रवण करण्यासाठी उद्या सुद्धा आपली हजेरी लावावी एवढंच सांगतो आणि थांबतो. ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरधारी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.